आज नंदिनीचा आत्मसन्मान ज्या पद्धतीने चिरडला गेला तो सीन पाहून माझा संतापच उसळला. आणि हा सीन ऐकताना तुम्ही व्हिडिओ स्किप करणार नाही हा माझा शब्द आहे. एका हारासाठी, हो फक्त एका हारासाठी एका निर्दोष बाईला आज जिवंतपणे मरायला लावलं गेलं. तक्ष कॅफेच्या गेटवर नंदिनी उभी होती, डोळ्यात आशा पण मनात भीती. तिच्यासाठी हार म्हणजे दागिना नव्हता, कौटुंबिक मान, परंपरा, आठवणी. आणि म्हणूनच ती वेदांसमोर हात जोडून उभी होती. हा हार परत द्या, तो आमच्या घराचा श्वास आहे. पण वेदांत, चेहऱ्यावर थंड भाव. नंदिनीताई, मी तो माझ्या आईला भेट दिलाय, मी परत देऊ शकत नाही. हा संवाद नाही, हा तिच्या मनावरचा प्रहार होता. पण नंदिनी अजून मोडली नव्हती. ती परत म्हणाली, डुप्लिकेट हार करू शकते, पण देवासमोर खोटं ठेवू शकत नाही. वातावरण तंग झालं. वेदांचा आवाज वाढला, नंदिनीचा आवाज तुटत होता. आणि अचानक कॅफेचं दार उघडलं. मिस्टर आणि मिसेस पटवर्धन आत आले. नंदिनीचं हृदय एक सेकंद थांबलं, कारण मिसेस पटवर्धनच्या गळ्यात तोच हार, तिच्या सासू सासऱ्यांचा, घराचा, परंपरेचा, तेच हक्काचा हार. नंदिनीचे डोळे पाणावले. तिच्या हाताने आपोआप हवा पकडली, पण तिने हात पुढे केला नाही. का? कारण मिसेस पटवर्धनने तिला पाहिलं आणि हलक्या हसण्यासारख्या टोनमध्ये विचारलं, हा हार हवाय का? तो प्रश्न नव्हता, तो चटका होता. नंदिनीने आपला पुढे गेलेला हात अचानक मागे घेतला. डोळ्यात पाणी होतं, पण आवाज नव्हता. त्या क्षणाला तिच्या आत्मसन्मानाला चिरडलं गेलं. पार्थ नाही, कुटुंब नाही, कोणीच नव्हतं तिच्यासोबत. ती एकटी त्या कॅफेत स्वतःच्या वेदनेसमोर उघडी पडली होती. वेदांतकडे काही शब्द नव्हते. मिसेस पटवर्धन तिच्या गळ्यातला हार दाखवत नंदिनीच्या डोळ्यात सरळ बघत उभी होती, जणू सांगत होती, तुझा हक्क तो आता आमच्याकडे आहे. नंदिनीचं मन कोसळलं. ती हार मिळाला नाही म्हणून नाही, तर तिला माणूस म्हणून पाहिलंच गेलं नाही म्हणून. आता मोठा प्रश्न, मिसेस पटवर्धनला संपूर्ण सत्य कळल्यावर त्या हार परत देतील का? की हा अपमान ही तर फक्त सुरुवात आहे? इथपर्यंत आल्याच तर प्लीज सबस्क्राईब करा.